Welcome student, the lecture number 2 of wave motion and stationary wave. कालपर्यंत आपण वेव्ह मोशनचं इंट्रोडक्शन, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह म्हणजे काय, क्लासिफिकेशन ऑफ वेव्ह, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बेसिस आहे ते आपण स्टडी केले. ठीक आहे. त्यामध्ये लास्ट पॉईंट आपण स्टडी केला तो म्हणजे ट्रान्सफर वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह, त्याच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी केलेले आहे. आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय, तो म्हणजे रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. तो स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला काही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे की त्या डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. तसं ते आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. फक्त आपण एक रिव्हिजन म्हणून ते आपण बघतोय. ठीक आहे. तसं त्यामध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे ती म्हणजे पिरियड. पिरियड म्हणजे काय सांगतो आपण, द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन व्हायब्रेशन ऑर वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज अ पिरियड. बघा, समजा आपण एक वेव्ह कन्सिडर केली तर या वेव्हमध्ये हा जो काय एक ऑसिलेशन कंप्लीट करण्याचा जो काय टाईम असेल किंवा एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो काय टाईम लागणार आहे त्याला आपण काय म्हणतो, पिरियड म्हणतो. त्याचं SI युनिट असतं सेकंड. सेकंड इज फ्रिक्वेन्सी. The number of vibration performed by particle per second is called as a frequency and it is represented by N आणि त्याचं SI युनिट असतं हर्ट्स. त्यानंतर थर्ड आहे व्हेलॉसिटी. Velocity is defined as the distance covered by wave per unit time and SI unit is meter per second. And fourth is amplitude, that is maximum displacement of particle from rest position or mean position is called as a amplitude and its SI unit is meter. Then we are going to study our next topic, that is relation between frequency, wavelength and velocity. Wavelength, frequency and velocity. बघ, त्यामध्ये आपण एक डायग्राम दाखवलेली आहे. त्या डायग्राममध्ये आपण एक वेव्ह दाखवलेली आहे. ठीक आहे. तर आता मुलांना प्रश्न पडला असेल की आपण दोन प्रकारचे वेव्ह बघितला, एक ट्रान्सफर वेव्ह बघितला आणि एक लॉन्जिट्युडिनल वेव्ह बघितली. ट्रान्सफर वेव्ह सांगताना आपण सांगितलं की जे काही मोशन ऑफ पार्टिकल असेल ते मोशन ऑफ पार्टिकल कसं असेल, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन असेल, म्हणजे आपण तिला ह्या फॉर्ममध्ये आपण दाखवतोय. त्याचबरोबर जी काही लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे ती लॉन्जिट्युडिनल वेव्ह आपण दाखवताना काय सांगतो की जे काही तुमचं मोशन असेल वेव्हची आणि जे काही पार्टिकलचं ऑसिलेशन कसं असेल, पॅरलल असेल. त्या दोन्ही केसमध्ये जे काय आपण वेव्हचे रिप्रेझेंट कसं करतोय ते आपण सेम ह्याच वेव्हने करतोय. ठीक आहे. तर मग आपण ही जी काय ट्रान्सफर वेव्ह ज्यावेळेस आपण स्टडी करतो यास आपण क्रिस्ट आणि ट्रफच्या भाषेत बोलतो आणि ज्यावेळेस आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह असेल त्यावेळेस आपण कॉम्प्रेशन रेफ्रॅक्शन सांगत असतो. दोघं जे काही ग्राफिक रिप्रेझेंटेशन ते ह्या सेम फॉर्ममध्ये असेल. आता समजा आपण एक्स आणि वाय डिस्प्लेसमेंटच्या फॉर्ममध्ये काय आपण ग्राफ प्लॉट केला तर क्रिस टू क्रिस जे काही डिस्टन्स असतं आपण त्याला वेव्हलेंथ म्हणतो आणि एखाद्या पार्टिकलला एक सायकल कंप्लीट करायचा जो का टाईम लागेल त्याला आपण तर टाईम पिरियड म्हणतो. मग आता जर का आपल्याला डिस्टन्स आणि वेव्हलेंथ हे जर का आपल्याला माहिती असेल तर त्यावर किंवा आपण डिस्टन्स आणि टाईम माहिती असेल आपण व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करता येईल आपल्याला, म्हणजेच व्हेलॉसिटी इक्वल टू काढून आपण डिस्टन्स अपॉन टाईम. मग व्हेलॉसिटी काढून आपण डिस्टन्स किती आपलं, डिस्टन्स इज लॅम्बडा, दॅट इज लॅम्बडा अपॉन टी. आपल्याकडे फ्रिक्वेन्सीचं रिलेशन आहे N इक्वल टू 1 अपॉन टी, दॅट इज ही व्हॅल्यू जर का आपण इक्वेशन सबस्टिट्यूट केली तर आपल्याला इक्वेशन मिळेल V इक्वल टू N लॅम्बडा. हे तुमचं रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ, दॅट इज V इक्वल टू N लॅम्बडा. त्याचे काही आपण दोन एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे, अ ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 170 Hz produce a sound wave of wavelength 2 meter. Calculate the speed of sound. बघ, गिवन काय काय दिलं तुम्हाला, फ्रिक्वेन्सी दिली 170 Hz, वेवलेंथ दिली 2 मीटर. आपल्याकडे फॉर्म्युला आहे V इक्वल टू N लॅम्बडा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू आपण 170 इंटू 2 दॅट इज 300 मीटर पर सेकंड. सेकंड एक्झाम्पल आहे, अ सर्टन साऊंड वेव्ह इन एअर हॅज अ स्पीड ऑफ 340 मीटर पर सेकंड अँड वेवलेंथ 1.7 मीटर. कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. बघा, त्याच्या मित्रांनो आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिली 340 मीटर पर सेकंड, वेवलेंथ दिलेली 1.7 मीटर. आपल्याकडे रिलेशन V इक्वल टू N लॅम्बडा, म्हणजेच N इक्वल टू काय आपण V अपॉन लॅम्बडा. व्हॅल्यू इक्वेशन सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला मिळेल 340 अपॉन 1.7 दॅट इज फ्रिक्वेन्सी बिकम 200 हर्ट्स. त्यानंतर सेकंड केलं आपलं टाईम पिरियड. तर टाईम पिरियड कसं करणार आपण, आपल्याकडे फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर 1 अपॉन N दॅट इज 1 अपॉन 200 T इक्वल टू 5 इंटू 10⁻³ दॅट इज 0.05 सेकंड.
These are the some example and relation between the velocity, frequency and वेव्ह. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय, तो म्हणजे वेलोसिटी ऑफ ट्रान्सफर वेव्ह अँड वेलोसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. बघा, आता हा तुमचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ज्या टॉपिकमध्ये आपण वेलोसिटी ऑफ ट्रान्सफर वेव्ह कॅल्क्युलेट करणार आहे. मग आता वेलोसिटी ऑफ ट्रान्सफर वेव्ह स्टडी करताना आपण स्ट्रिंगचं एक्झाम्पल कन्सिडर करणार आहे. स्ट्रिंगचं एक्झाम्पल म्हणजेच काय सांगतो आपण की समजा एक स्ट्रिंग आहे, हे आपण 2 फिक्स वॉलमध्ये काय केलं, आपण त्याला टाईट केलेली आहे. मग आता तुम्हाला एक लक्षात येत असेल की ज्यावेळेस आपण स्ट्रिंग जर का टाईट असेल, डायग्राम दाखवली बघा, जर का स्ट्रिंग जर का टाईट असेल तर त्यावेळेस काय होणार आहे की त्याचं टेन्शन कसं असेल, जास्त असेल. म्हणजे त्यात काही जी काही व्हेलोसिटी असेल ती व्हेलोसिटी कशी असेल की फास्ट असेल. पण समजा तीच काय, समजा आपण स्लो एकदम अशी विदाऊट टेन्शन जर का आपण तिला फिक्स केली तर काय होईल की जी काही व्हेलोसिटी साहजिक कशी असणार, कमी असणार आहे. मग हे आपण स्टडी करताना आपण काय स्टडी करतोय की जी काही तुमचं व्हेलोसिटी असेल ट्रान्सफरची, त्याचं जे काही इक्वेशन असतं ते असतं v = स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम. त्याच्यामध्ये दाखवत टी इज कॉल्ड एज अ टेन्शन अँड स्मॉल एम इज कॉल्ड एज अ मास पर युनिट लेंथ. मग आता ही जी काही मास पर युनिट लेंथ हा कन्सेप्ट आपण कसं सांगतोय बघा, एक डायग्राम दिली तुम्हाला, एक वॉल आहे, आपण त्या वॉलला काय केलं, एक पुली एका स्ट्रिंगच्या साहाय्याने काय केलं, आपण कनेक्ट केली, त्याला आपण एक वेट अप्लाय केले. तर आता ह्या स्ट्रिंगवर काय असणार की टेन्शन अप्लाय होणार आहे. जर का वेट जर का कॉन्स्टंट असेल किंवा मास जर का कॉन्स्टंट असेल तर तुमचं टेन्शन कसं असेल, कॉन्स्टंट असेल. मग आता ही जी काही वायर आहे किंवा ही जी काही स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंगचा आपण जनरल डायग्राम ड्रॉ केली आहे की समजा ती जी काही मटेरियलची असेल, त्या मटेरियलपासून जी तयार केली असेल त्या मटेरियलला काहीतरी डेन्सिटी असेल, ठीक आहे, त्याला आपण रो म्हणू. त्यानंतर तिचं काहीतरी मास असेल, दॅट इज स्मॉल एम, आणि तिची काहीतरी लेंथ असेल. ओके. मात्र का आपल्याला मास पर युनिट लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर मास पर युनिट लेंथ कशी कॅल्क्युलेट करणार, आपण कॅपिटल एम अपॉन स्मॉल एल. पण आपल्याला माहिती आहे की जर का डेन्सिटी दिलेली असते तर डेन्सिटी फॉर्म्युला असं आपलं मास अपॉन व्हॉल्यूम, त्याच्यावरून आपण मास का लिहिणार रो इंटू व्ही. मग आता ही व्हॅल्यू इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करूया, म्हणजे काय मिळेल आपल्याला रो इंटू व्ही अपॉन एल. पण जी काय वायर आहे, ही वायर जर का सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये असेल तिचं व्हॉल्यूम काय असेल, पायर स्क्वेअर एल असेल. म्हणजे व्हॉल्यूम तयार झालं आपलं पायर स्क्वेअर एल इंटू रो अपॉन एल. एल एल गेट कॅन्सल, दॅट इज एम इक्वल टू पायर स्क्वेअर इंटू रो. ही व्हॅल्यू जर का आपण हे इक्वेशन सबस्टिट्यूट केली तर आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये काय करता येईल, व्हेलोसिटी रिप्रेझेंट करता येईल. दॅट इज टी अपॉन पायर स्क्वेअर इंटू रो किंवा व्ही इक्वल टू टी अपॉन ए इंटू रो. त्याचं ए म्हणजे काय घेतो आपण, पायर स्क्वेअर घेतो. ठीक आहे. मात्र ह्याच इक्वेशनवरून आपल्याला काही लॉज रिप्रेझेंट करायचे. त्या लॉजमध्ये सगळ्यात पहिला लॉ येतो म्हणजे लॉ ऑफ टेन्शनचा. मग लॉ ऑफ टेन्शन काय सांगतो आपण बघा, समजा मास पर युनिट लेंथ जर कॉन्स्टंट असेल तर त्याच काय असेल तुमची व्हेलोसिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी असेल. म्हणजे त्याचा अर्थ काय, जर का टेन्शन इन्क्रीज केलं तर व्हेलोसिटी पण काय होईल, इन्क्रीज होईल. त्यानंतर सेकंड लॉ आहे, इफ टेन्शन इज कॉन्स्टंट, जर का टेन्शन कॉन्स्टंट असेल तर व्हेलोसिटी कशी असेल, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू किंवा डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन एम. इट इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ मास. त्यानंतर थर्ड आहे लॉ ऑफ रेडियाय. लॉ ऑफ रेडियाय काय सांगतो बघा आपण, इफ टेन्शन इज कॉन्स्टंट अँड वायर ऑफ डिफरंट रेडियस बट मटेरियल इज सेम. म्हणजे काय सांगतो आपण की समजा आपण वायर कन्सिडर केली की त्यांचं मटेरियल कसं आहे, सेम आहे, पण त्यांची रेडियस कशी असेल, जर का डिफरंट असेल, ठीक आहे, समजा याची रेडियस आर आहे, याची रेडियस 2r आहे किंवा 4r आहे, असं का आपण कन्सिडर केलं. म्हणजे याचा अर्थ काय असेल की जर का रेडियस वेगळा असेल पण मटेरियल सेम असेल तर त्यास तुमची काय असेल, व्हेलोसिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर असणार. त्याला आपण काय म्हणतो, लॉ ऑफ रेडियाय. आणि लास्ट लॉ आहे लॉ ऑफ डेन्सिटी. त्यात काय सांगतो आपण बघा, इफ टेन्शन इज कॉन्स्टंट अँड वायर ऑफ सेम रेडियस फॉर डिफरंट मटेरियल. बघा आता समजा तुमची वायरची रेडियस सेम आहे पण जे काय मटेरियल ते मटेरियल कसं आहे, डिफरंट आहे. मग जर का मटेरियल डिफरंट असेल त्याचा अर्थ त्याची फक्त काय असू शकते, डेन्सिटी बदलणार आहे. म्हणून आपण काय सांगतोय की व्ही कसं असेल, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ रो. आपण ते इक्वेशन या फॉर्मनुसार लिहू शकतो. म्हणजे त्याचा अर्थ काय सांगतो आपण, त्याला आपण म्हणू लॉ ऑफ डेन्सिटी. ते हे काही बेसिक लॉज आहे व्हेलोसिटी ऑफ ट्रान्सफर्स वेव्हचे. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं जनरल फॉर्म्युला, तो फॉर्म्युला काय लिहितो आपण, व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम, व्हेअर एम इज अ मास पर युनिट लेंथ. ओके स्टुडंट, त्याची आपण काही प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम तुम्हाला कन्सेप्ट अजून क्लिअर येईल. ठीक आहे. त्यामध्ये प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे बघा. प्रॉब्लेम विचारलेला आहे, सिंपल प्रॉब्लेम एकदम. डायग्राम दिलेली तुम्हाला, एक वॉल आहे फिक्स केली, 2 पुलीज आपण कनेक्ट केले आहे.
त्याच्यामध्ये ए टू बी ही एक स्ट्रिंग आहे, त्यानंतर सी टू डी एक स्ट्रिंग आहे, ठीक आहे. आणि ह्या पुलीला आपण एक मास कनेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. तर क्वेश्चन काय विचारलं आपल्याला की हे जी का वायर आहे त्या वायरचं मटेरियल सेम आहे, त्यांचा क्रॉस सेक्शन पण सेम आहे. ए टू बी ही जी काय स्ट्रिंग आहे तिची व्हेलोसिटी दिलेली V1 आणि सी टू डी तिची व्हेलोसिटी दिलेली V2. तर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे फाइंड द रेशिओ ऑफ V1 अपॉन V2, ठीक आहे. तर आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करणार आपण बघा. आता इथं तुम्हाला दिले की इथं जे काय ऑब्जेक्ट आहे टेन्शन झाले जावे फ्रॉम द ऑब्जेक्ट. इथं टेन्शन अपवरला असेल, इथं टेन्शन अपवरला असेल, इथं टेन्शन अपवरला असेल, ठीक आहे. इथं टेन्शन असेल. आता ही टी आणि ही टी म्हणजे इथं किती तुमचा 2T होईल, ठीक आहे. इकडे डाऊनवर्डला फोर्स लागेल, इकडे पण डाऊनवर्डला तुमचा फोर्स लागणारच आहे. मग आपण जी काही व्हेलोसिटी आपल्याला आता फॉर्म्युला माहिती व्हेलोसिटी इक्वल टू काय लिहिणार आपण स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम लिहिणार. म्हणजे याचं टेन्शन किती, याचं व्हेलोसिटी किती असेल EB साठी स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम, CG साठी किती असेल फॉर CD किती असेल ते स्क्वेअर रूट ऑफ 2T अपॉन एम असणार आहे. आपल्याला रेशिओ विचारलेलं आहे V1 अपॉन V2 म्हणजे काय टाकणार आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन एम डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2T अपॉन एम. एम गेट कॅन्सल, दॅट इज आन्सर किती असेल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ रूट 2. म्हणजे हा जो का तुमचा रेशो आलेला आहे V1 ॲज टू V2 इज इक्वल्स किती असेल 1 ॲज टू रूट 2, ठीक आहे. असे सिम्पल मेथडने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे AB आर टू स्ट्रिंग मेड ऑफ सेम मटेरियल अँड स्ट्रेच टू सेम टेन्शन. बघा आता टेन्शन काय सांगितलं आपल्याला सेम म्हणजे कॉन्स्टंट टेन्शन आहे. रेडियस ऑफ A इज डबल ऑफ रेडियस ऑफ B. फॉर्म्युला काय आपल्याला क्वेश्चन व्यवस्थित काय दिलेलं बघा. रेडियस ऑफ A इज डबल ऑफ रेडियस ऑफ B, देन कॅल्क्युलेट रेशिओ ऑफ व्हेलोसिटी ऑफ A टू द व्हेलोसिटी ऑफ B. म्हणजे व्हेलोसिटी ऑफ A आणि व्हेलोसिटी ऑफ Bचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आपण जनरल कन्सिडर करू की वायर आहे A आणि B असे दोन वायर कन्सिडर केला आपण, ठीक आहे. तर काय सांगितलं त्यांनी की व्हेलोसिटी ऑफ किंवा रेडियस ऑफ A इज डबल ऑफ काय B. म्हणजे Aची जी काय रेडियस आहे कशी असेल 2R असेल आणि B हा काय तुमचा R आहे, ठीक आहे. मग आता सिलेंडर आहे, सिलेंडरचा आपण जनरल फॉर्म्युला व्हॉल्यूम काय लिहितोय पाय R² L, ठीक आहे. आरची व्हॅल्यू किती टाकणार आपण 2R म्हणजे किती लिहितो L म्हणजे किती झाला तो पाय इंटू 4R² इंटू L. मग आता बघा सिमिलरली आता ही जी काय वायर आहे आता दोघांचं जर का तुमचे मटेरियल सेम असेल त्याचा अर्थ त्यांचं व्हॉल्यूम पण सेम आलं पाहिजे. त्यांचं व्हॉल्यूम जर का सेम यायचं असेल तर जर की याचं व्हॉल्यूम किती आलं तुमचं 4R² पाय इंटू L आला असेल तर याची लेंथ किती असेल 4L असेल. त्याचे दोघांचं व्हॉल्यूम काय होईल सेम होईल म्हणजे किती येईल ती पाय R² 4L. मग आता जर काही दोन इक्वेशन आपल्याला मिळाले तर आपल्याला याच्यावरून काय करायचं आता याचं मास पर युनिट लेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. मास पर युनिट लेंथ किती असेल कॅपिटल M अपॉन स्मॉल एल असेल म्हणजेच कॅपिटल M आणि एलची व्हॅल्यू किती टाकणार तुम्ही एल टाकणार. त्यानंतर इथं मास पर युनिट लेंथ किती असेल M अपॉन 4L. आता व्हेलोसिटी ऑफ A आणि व्हेलोसिटी ऑफ B आपल्याकडे व्हेलोसिटीचा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ टी अपॉन मास पर युनिट लेंथ. इथं पण किती टाकणार आपण टेन्शन अपॉन मास पर युनिट लेंथ. दोघांच्या एमच्या व्हॅल्यू आपण इक्वेशन सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला जे काय आन्सर ते काय मिळेल 1/2 मिळेल, ठीक आहे. तर असं एक सिम्पल इक्वेशन म्हणजेच आपल्याला जो काही रेशिओ मिळाला व्हेलोसिटी ऑफ A टू VB इज इक्वल्स किती असेल 1:2. दिस इज अनदर एक्झाम्पल फॉर ट्रान्सफर वेव्स. अजून एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. बघा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे आणि क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड द टाइम इन विच पल्स ट्रॅव्हल फ्रॉम 0 और O टू A. बघा इथं स्ट्रिंग काय केली आपण फिक्स केलेली आहे, ओके. स्ट्रिंग फिक्स आहे आणि जी काय तुमची स्ट्रिंगची जी काय लेंथ आहे ती दिली तुम्हाला 10 मीटर, जीची व्हॅल्यू तुम्हाला दिली 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. त्यानंतर हा जो का स्मॉल एम आहे म्हणजेच मास पर युनिट लेंथ तुम्हाला दिली 10 ग्रॅम पर मीटर. मास पर युनिट लेंथ इज गिवन 10 ग्रॅम पर मीटर. तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की समजा टेन्शन कॉन्स्टंट असेल तर त्याचा आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे की ज्यावेळेस पल्स तुमची ह्या O पासून ह्या पॉईंटपर्यंत का होणार ट्रॅव्हल होणार आहे. बरं मग आता आपल्याला इथं डायग्राममध्ये 10 kg वेट दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे आता टेन्शन इथं तुमचा एक डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होईल त्याला आपण 10G म्हणू. टेन्शन झाले फ्रॉम द ऑब्जेक्ट T इक्वल टू काय लिहिणार आपण mg लिहिणार, ठीक आहे. आपल्याकडे फॉर्म्युला T इक्वल टू mg. मग आता T इक्वल टू mg 10 × 10 दॅट इज टेन्शन किती मिळतं मला 100 न्यूटन. मग आपल्याकडे व्हेलोसिटी ऑफ ट्रान्सफर वेव्हज आहे V इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ T अपॉन M दॅट इज व्हेलोसिटी इक्वल टू 100 अपॉन 100 × 10⁻³ आता 10⁻³ काय केलं आपण कारण की जे काय तुमचा मास पर युनिट लेंथ कसे दिले तुम्हाला ग्रॅममध्ये दिले त्याचं कन्वर्जन आपण केलं SI युनिटमध्ये म्हणजे किलोग्रॅम मध्ये कन्वर्जन करून घेतलं. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर इक्वेशन काय मिळालं आपल्याला व्हेलोसिटी इक्वल टू 100 मीटर पर सेकंड.
मग आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे, पण आपल्याला फॉर्म्युला माहिती व्हेलॉसिटी इक्वल टू काय असतो, डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला टाईम विचारलेला आहे, टाईम इक्वल टू काय मिळेल मग, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी म्हणजेच 10/100 दॅट इज 0.1 सेकंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही ट्रान्सफर वेव्हचे जे काही प्रॉब्लेम्स आहे आपल्याला काय करतील, सॉल्व्ह करतील. ओके. त्यानंतर आय थिंक यू अंडरस्टँड ऑल ऑफ दिस. ठीक आहे. मग तुम्हाला आतापर्यंत सगळं सांगितलेलं समजलं असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण ट्रान्सफर वेव्हसाठी जी काही व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली तशीच आता आपण काय करणार आहे, लॉन्जिट्युडनल वेव्हसाठी काय करणार, तिला कॅल्क्युलेट करणार आहे. मग आता लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही एनर्जी काय ट्रान्सफर होत असते ती कॉम्प्रेशन आणि रेफ्रॅक्शनमुळे होत असते. मग आता कॉम्प्रेशनमध्ये काय सांगतो आपण की असा रिजन की ज्या ठिकाणी काय असेल, प्रेशर कसं असेल, जास्त असेल, किंवा रिजन ऑफ हाय प्रेशर किंवा रिजन ऑफ हाय डेन्सिटी. आणि रेफ्रॅक्शन म्हणजे काय की असा रिजन की ज्या ठिकाणी जे काही प्रेशर आहे किंवा डेन्सिटी कशी असेल, कमी असेल. आणि ज्या दोघांमध्ये काही डिस्टन्स म्हणजे कॉम्प्रेशन टू कॉम्प्रेशन किंवा रेफ्रॅक्शन टू रेफ्रॅक्शन हे जे काही डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ म्हणतो. मग ज्यावेळेस आपल्याला स्पीड ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे त्यालाच आपण न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड असे आपण म्हणतो. तर असं काय म्हटलं जातं, कारण की हा जो काय फॉर्म्युला आहे हा न्यूटननी डिराईव्ह केला होता, म्हणून आपण त्याला म्हणतो न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. मग आता हा फॉर्म्युला तयार करताना न्यूटननी काय अज्युम केलं होतं की न्यूटन अज्युम दॅट ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ साऊंड वेव्ह इन अ एअर द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द मीडियम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण की ज्यावेळेस हा फॉर्म्युला डिराईव्ह करताना न्यूटनने असं अज्युम केलं होतं की जे काही टेम्परेचर असतं, ठीक आहे, म्हणजे जे काही एअरचं जे काही टेम्परेचर कसं असेल, कॉन्स्टंट असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण बोलतोय तर ते आपण बोलत असताना आपण बघतो की आपलं जे काही सराउंडिंगचं टेम्परेचर आहे हे सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज होतं का, नाही होत. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, न्यूटनने असं अज्युम केलं की ज्यावेळेस साऊंड ज्यावेळेस प्रोपोगेट होणार आहे त्यावेळेस जे काही टेम्परेचर असेल, कसं असेल, कॉन्स्टंट असेल. म्हणजे याचा अर्थ काय सांगितलं आपण, आयसोथर्मल प्रोसेस काय केली त्यांनी कन्सिडर केली. मग ही आयसोथर्मल प्रोसेस कन्सिडर केल्यानंतर त्यांनी व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा जनरल एक फॉर्म्युला सांगितला तो म्हणजे व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्ही अपॉन रो. मग आता आपण लॉन्जिट्युडनल वेव्ह ज्या स्टडी केला त्याच्या काय प्रॉपर्टी स्टडी केल्या, त्या प्रॉपर्टीजमध्ये आपण असं सांगितलं की जे काय साऊंडचा जो काही स्पीड असतो हा इलॅस्टिसिटीच्या प्रॉपर्टीवर डिपेंड असतो. म्हणजेच इलॅस्टिसिटीच्या प्रॉपर्टीवर डिपेंड असेल म्हणजे तो कोणत्या मीडियममधून ट्रॅव्हल होतोय तर त्यानुसार आपण त्याचा फॉर्म्युला लिहिला होता व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ई अपॉन रो, व्हेअर ई इज द इलॅस्टिसिटी ऑफ मीडियम. मग आता मीडियम एक तर सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅसही असू शकतो. त्यानंतर रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ मीडियम. मग आता आपण जर का सॉलिडसाठी जर का व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करत असेल तर सॉलिडसाठी व्हेलॉसिटी असेल स्क्वेअर रूट ऑफ वाय अपॉन रो. त्याच्यात जो काय ई आहे हा ई म्हणजेच काय लिहिणार आपण, वाय लिहिणार. त्याच्यात आपण वाय म्हणजेच काय लिहितो, यंग्स मॉड्युलस. कारण की आपण इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये बल्क मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. मग आता वाय असेल तर यंग्स मॉड्युलस म्हणजे सॉलिडसाठी फॉर्म्युला झाला वाय अपॉन रो. त्यानंतर लिक्विडसाठी आपण व्ही लिक्विड काय लिहिणार, स्क्वेअर रूट ऑफ बी अपॉन रो म्हणजे ई इक्वल टू काय आपण बी, दॅट इज व्हॉल्यूम इलॅस्टिसिटी. म्हणजे थोडक्यात आपण त्याला बल्क मॉड्युलस पण म्हणतो. मग सिमिलरली जर आपल्याला गॅससाठी जो काही रिप्रेझेंट करता असेल, गॅस असेल किंवा एअरसाठी रिप्रेझेंट करता असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो व्ही गॅस इक्वल टू पी अपॉन रो एअर. ठीक आहे. म्हणजे डेन्सिटी ऑफ एअर आपण लिहितोय आणि इक्वल टू काय लिहितो आपण पी. मग आता पीच्या फॉर्ममध्ये काही क्वेश्चन लिहायचं असेल तर पी इक्वल टू काय आपण एच इंटू रो डॅश इंटू जी. म्हणजेच वेलोसिटी किती मिळेल तुम्हाला, एच इंटू रो डॅश इंटू जी अपॉन रो. तिथं आपण रो डॅशमध्ये सांगतो डेन्सिटी ऑफ मर्क्युरी 13,600, रो इज द डेन्सिटी ऑफ एअर, H is 0.76 millimeter of mercury and G is 9.8 meter per second square and density of air is 1.293. Substituting the value we get velocity equal to 279 meter per second. 279 meter per second. किंवा हेच प्रॉब्लेम आपण आपला जे काय आयडियल गॅस इक्वेशन दॅट इज पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंटच्या फॉर्मने पण आपण रिप्रेझेंट करतील. म्हणजेच आपण जर केला डिफरन्शिएट केलं तर आपल्याला मिळेल पी डी व्ही प्लस व्ही डी पी इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज व्ही डी पी इक्वल टू मायनस पी डी व्ही दॅट इज मायनस डी पी अपॉन डी व्ही अपॉन व्ही इक्वल टू पी. म्हणजेच याचा अर्थ काय सांगतो आपण की ही जी काय व्हॅल्यू ही व्हॅल्यू म्हणजेच काय तुमचा बल्क मॉड्युलस आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण लिक्विडसाठी जे इक्वेशन स्टडी केलं व्ही लिक्विड इक्वल स्क्वेअर रूट ऑफ बी अपॉन रो तर त्यामध्ये आपण बीची व्हॅल्यू काय टाकू शकतो, प्रेशर टाकू शकतो, दॅट इज पी टाकू शकतो. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की जे काय तुमचा आन्सर आला ते किती आलं 279 मीटर पर सेकंड. पण त्या काळात जे काही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जी काही होती
व्हेलोसिटी ऑफ साऊंडची ती होती 332 मीटर पर सेकंड आणि न्यूटनच्या कॅल्क्युलेशननुसार ती आली 279 मीटर पर सेकंड. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की त्याच्यामध्ये जवळपास खूप करेक्शन मिळाले किंवा त्याला एरर मिळाला. तर हा एरर होता जवळपास 16%. म्हणजे याचा अर्थ काय की जी काही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि जी काही न्यूटनने जी काही व्हॅल्यू मेजर केली होती यांच्यामध्ये जवळपास 16%चा काय झाला एरर आला. तर हा एरर त्यानंतर काय केला गेला रिड्यूस केला गेला. ठीक आहे. मग तो एरर कॅल्क्युलेट केला तो म्हणजे लॅपलासने. तर लॅपलासने ते करेक्शन कसं केलं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. थँक्यू.